नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात श्री फिजिक्स हे चॅनल. स्टेशनरी वेव्ज, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरमधील आजचं आपलं युनिट आहे स्टेशनरी वेव्ज इन ए वायर फिक्स्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट्स. दोन रिजिड सपोर्टच्या मध्ये एखादी वायर बांधलेली असेल तर त्याच्यामध्ये ज्या स्टेशनरी वेव्ज तयार होतात त्याचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी मोबाईल फोनवर यूट्यूब ॲपमध्ये चॅनल कसं सबस्क्राईब करायचं आणि प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ कसे शोधायचे हे मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज बघता येईल. चॅनल सबस्क्राईब करण्यापूर्वी मोबाईलवरती जाऊन आपल्या मोबाईलमध्ये जे यूट्यूब ॲप आहे ते ओपन करा. त्यानंतर सर्च बारमध्ये श्री फिजिक्स असं टाईप करा. श्री फिजिक्स अशा पद्धतीने आल्यानंतर त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माझं चॅनल दिसेल. त्याला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे रेड फॉन्टमध्ये तुम्हाला जे दिसतं आहे सबस्क्राईब, त्यावर क्लिक करा. सबस्क्राईबवर क्लिक केल्यानंतर हे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि एकदा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जेव्हा कुठल्याही एखाद्या चॅप्टरचा किंवा कुठलाही एखादा व्हिडिओ बघायचा असेल त्यावेळी मोबाईलवर परत हे आपलं जे यूट्यूबचं ॲप आहे इथे दिसतं ते ओपन करा. ओपन केल्यानंतर खाली सबस्क्रिप्शन म्हणून एक जे इथं आपल्याला दिसतं आहे टॅब, त्यावर क्लिक करा. सबस्क्रिप्शनवर टॅप केल्यानंतर इथं तुम्ही ज्या ज्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ते सगळे चॅनल दिसतील. आता श्री फिजिक्सवरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर अशा पद्धतीने होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, कम्युनिटी, चॅनल्स असे वेगवेगळे मेनू दिसतील. त्यापैकी प्लेलिस्टवरती क्लिक करा. प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे प्लेलिस्ट दिसतील वेगवेगळ्या चॅप्टरच्या. तुम्हाला ज्या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे आहेत त्या प्लेलिस्टवर क्लिक करा. समजा तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्या प्लेलिस्टवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे सगळे तुम्हाला दिसतील. त्यापैकी जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. अशा पद्धतीने प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ, पाहिजे त्या चॅप्टरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि आता आपलं आजचं जे युनिट आहे त्याकडे आपण जाऊयात. वी नो दॅट स्टेशनरी वेव्ज आर फॉर्म्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू एक्झॅक्टली आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ज traveling along the same straight line path but in opposite direction. See this figure. This is the string and these are the two waves traveling through the string. These two waves are exactly identical but traveling in opposite direction. When they interfere, stationary waves are produced. बघा, अशा पद्धतीने इथे स्टेशनरी वेव्ज तयार होतात. दोन विरुद्ध दिशेला एकाच वायरमधून दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ज येतात आणि त्यांच्या सुपरपोजिशनमधून, त्यांच्या इंटरफिअरन्समधून ही स्टेशनरी वेव्ह तयार होते. पहा, इकडून एक वेव्ह चाललेली राईटला, दुसरी लेफ्टला एकाच वायरमध्ये. जेव्हा आता ह्या दोन्ही मिक्स झालेल्या आहेत बघा इथे, तेव्हा ही जी वेव्ह तयार झालेली आहे ती पुढेही सरकत नाही आणि मागेही सरकत नाही, म्हणून त्या वेव्हला म्हणतात स्टेशनरी वेव्ह. तर वायरमध्ये जेव्हा स्टेशनरी वेव्ज तयार होतात तेव्हा ॲक्च्युली त्या वायरचे, स्ट्रिंगचे पार्टिकल्स अशा पद्धतीने सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात आणि ही वायर डिफरंट मोड्समध्ये व्हायब्रेट होऊ शकते. म्हणजे पहिल्या फिगरमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला या ठिकाणी दोन नोड्स दिसतात, दोन एंड्सला, आणि मध्ये एक अँटी नोड दिसतं. आणि दुसऱ्या केसमध्ये त्याच स्ट्रिंगमध्ये तेवढीच लेंथ आहे, पण इथे तुम्हाला तीन नोड्स दिसतात. दोन एंड्सला दोन नोड्स, मध्ये एक नोड आणि दोन अँटी नोड्स तुम्हाला दिसतात. अशा म्हणजे पहिल्या केसमध्ये एक लूप तयार झालेलं आहे असं आपण म्हणतो. सेकंड केसमध्ये दोन लूप्स आहेत
आता हे लूप्स कधी दिसतात, जेव्हा फ्रिक्वेन्सी थोडी फास्ट असते, व्हायब्रेशन्स थोडे फास्ट होतात, तेव्हा तुम्हाला ते लूप्स क्लिअर दिसतात. बघा सेकंड फिगरमध्ये तुम्हाला 2 लूप्स दिसत आहेत. पहिल्या फिगरमध्ये ते लूप क्लिअर दिसत नाही कारण फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे, व्हायब्रेशन थोडं स्लो होतं. तेच व्हायब्रेशन जरा फास्ट झालं म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर ते लूप्स तुम्हाला स्पष्टपणे दिसतील. बघा आता या फिगरमध्ये तुम्ही पहा, दोन्ही ठिकाणी फर्स्ट केसमध्ये सुद्धा आणि सेकंड केसमध्ये सुद्धा तुम्हाला लूप्स क्लिअर दिसत आहेत. फर्स्ट केसमध्ये 1 लूप दिसत आहे, सेकंड केसमध्ये तुम्हाला 2 लूप्स दिसत आहे. अशा पद्धतीने वायरमध्ये 3 लूप्स, 4 लूप्स, 5 लूप्स तयार होऊ शकतात. आणि यामध्ये आपल्याला माहीत आहे नोड्स आर द पॉईंट्स विच व्हायब्रेट विथ मिनिमम ॲम्प्लिट्यूड, while antinodes are the points which vibrate with maximum amplitude आणि त्यांची फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे या ठिकाणी एक जर लूप तयार झालं तर त्या ठिकाणी वायरच्या व्हायब्रेशनची, वायरची म्हणजे काय तर वायरच्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड. तर एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स त्या स्ट्रिंगचे होतील किंवा त्या पार्टिकलचे किती होतील, तर वेगवेगळ्या मोडमध्ये ती फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते आणि ती वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असते. ते सगळं आज आपल्याला शिकायचं आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. आजचा पार्ट हा खूप महत्त्वाचा आहे. बघा समजा अशा पद्धतीने एक स्ट्रिंग आहे पहिल्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. दॅट वायर इज फिक्स्ड बिटवीन 2 रिजिड सपोर्ट. When that wire is plugged at some point, then we create the disturbance in the wire. That disturbance travels toward the rigid support. That disturbance, that progressive wave is reflected from that rigid support. That incident wave and that reflected wave, they are identical in all respect and traveling along the same line, same straight line path through the same wire but in opposite direction. And due to interference of these progressive waves, stationary waves are formed and wire can vibrate with different modes. त्याच्यामध्ये वेगवेगळे लूप्स तयार होऊ शकतात. इथं तुम्हाला 1 लूप दिसतंय. अशा पद्धतीने 2 लूप्स, 3 लूप्स, 4 लूप्स, 5 लूप्स, कितीही लूप्स तयार होऊ शकतात आणि त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी असते वायरच्या व्हायब्रेशनची. तर आपल्याला त्या ज्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या मोड्समध्ये असतात त्या सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत. वेन वी प्लग द वायर ॲट सम पॉईंट वी क्रिएट ए डिस्टर्बन्स, वी क्रिएट ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह इन द वायर. दॅट प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल्स विथ अ वेलॉसिटी गिवन बाय दिस इक्वेशन. V is equal to under root T upon M, where T is a tension in the string and M is mass per unit length of that wire. Therefore, it is clear from this equation that this velocity is directly proportional to square root of tension and inversely proportional to mass per unit length. याचा अर्थ असा आहे की ही वायर जेवढी टाईट असणार म्हणजे टेन्शन जेवढं जास्त असणार, ताण त्या वायरमध्ये जेवढा जास्त असणार तेवढी व्हेलॉसिटी जास्त असणार. त्या वायरमधून ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ते डिस्टर्बन्स फास्ट जाणार. वायर जेवढी लूज असेल तेवढं टेन्शन कमी असेल, तेवढ्या कमी स्पीडनी त्या वायरमधून ती वेव्ह जाईल. म्हणजे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. वायर लूज असेल तर त्या वेव्हचा, त्या वायरमधून जाणाऱ्या वेव्हचा स्पीड कमी असेल. वायरमध्ये टेन्शन जेवढं जास्त असेल तेवढ्या जास्त स्पीडनी ती वेव्ह त्या स्ट्रिंगमधून जाते. अँड व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ याचा अर्थ जेवढं मास पर युनिट लेंथ कमी तेवढी वायर हलकी आणि तेवढा स्पीड जास्त, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. परंतु जेवढी मास पर युनिट लेंथची व्हॅल्यू जास्त असेल म्हणजे वायर हेवी असेल तेवढी व्हेलॉसिटी कमी असेल, तेवढा स्पीड कमी असेल. म्हणजे जर समजा तुम्हाला वायरमधून वेव्ज फास्ट पाठवायच्या असतील तर तुम्हाला वायरमध्ये टेन्शन जास्त ठेवावं लागेल, ताण जास्त द्यावा लागेल आणि वायर हलकी घ्यावी लागेल, मास पर युनिट लेंथ कमी ठेवावं लागेल. यामध्ये T is a tension in the string and M is mass per unit length, that is mass upon length. हे मास पर युनिट लेंथ तुम्ही कसं काढणार तर टोटल वायरचं मास मोजायचं बॅलन्सवरती, नंतर त्याची लेंथ मोजायची
आणि मासला लेंथनी डिवाईड केलं की आपल्याला हे मास पर युनिट लेंथ मिळतं. त्याला लिनियर डेन्सिटीसुद्धा म्हणतात. हा जो पहिला फॉर्म्युला आहे त्याला आपण नंबर दिला आहे इक्वेशन नंबर 1. बट वी नो रिलेशन बिटवीन स्पीड, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ इज V इज इक्वल टू N इंटू लॅम्बडा. हे आता बऱ्याच वेळेस यापूर्वी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. हा फॉर्म्युला याचं प्रूफसुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. म्हणजे या स्ट्रिंगमधून ज्या वेव्ज जातात त्याची व्हॅलॉसिटी V, N मीन्स फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड अँड लॅम्बडा इज वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे काय असतं हेही आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रप और डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स विच आर इन द सेम फेज, टू कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स. त्याबद्दल आपण शिकलो आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यावरून आपण आता ही व्हॅल्यू जर आपण व्हीची इथं ठेवली इक्वेशन 1मध्ये तर आपल्याला हे इक्वेशन मिळतं N लॅम्बडा इक्वल टू √T अपॉन M. अँड फ्रॉम दॅट वी गेट फॉर्म्युला फॉर N इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ दिस वायर. वायरची फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे वायरच्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड. फॉर्म्युला मिळतो N इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा √T अपॉन M. हे लॅम्बडा इकडं जाईल डिनॉमिनेटरमध्ये. से दिस इज इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये प्रत्येक टर्मचं मिनिंग तुम्हाला माहिती असलं पाहिजे. N म्हणजे काय तर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा मीन्स वेवलेंथ ऑफ वेव, T इज अ टेन्शन इन द वायर अँड M इज लिनियर डेन्सिटी ऑल्सो कॉल्ड ॲज मास पर युनिट लेंथ. परंतु आता समजा वायरमध्ये कसं आहे, एक लूप तयार होऊ शकतं, 2 लूप तयार होऊ शकतात, 3 लूप्स तयार होऊ शकतात. बघा या ठिकाणी वेगवेगळ्या फिगर्स इथं दाखवलेल्या आहेत. तर मग आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की 2 सक्सेसिव्ह नोड्समधलं अंतर λ/2 असतं किंवा 2 सक्सेसिव्ह अँटी नोड्समधलं अंतर λ/2 असतं. 2 नोड्समधलं अंतर म्हणजे पहा इथं एक नोड, इथं मध्ये एक नोड, त्याच्यामधलं अंतर λ/2 आणि 2 नोड्सच्या मध्ये एक लूप तयार होतं. म्हणजे एका लूपची लांबी असते λ/2, 2 लूपची लांबी असेल 2 λ/2, 3 लूपची लांबी असेल 3 λ/2. म्हणजे पहा पहिल्या केसमध्ये एकच लूप आहे, ती लेंथ होईल λ/2. दुसऱ्यामध्ये 2 लूप्स आहे, 2 टाइम्स λ/2 कारण एका लूपची लांबी λ/2. तिसऱ्यामध्ये 3 लूप्स आहेत, त्या ठिकाणी होईल 3 टाइम्स λ/2. 4 लूप्स असतील तर 4 टाइम्स λ/2. P लूप्स असतील तर P टाइम्स λ/2. म्हणजे पहा लेंथ ऑफ ईच लूप इज इक्वल टू L/P इक्वल टू λ/2. एका लूपची लांबी λ/2 असते हे आपल्याला माहीत आहे. आणि लेंथ ऑफ ईच लूप कशी काढणार तुम्ही तर L/P. म्हणजे पहा समजा आता थर्ड फिगर आहे, या ठिकाणी समजा 30 सेंटीमीटर लेंथ आहे, वायरची टोटल लेंथ 30 सेंटीमीटर आहे. 30 सेंटीमीटर किती लूप्स झाले 3. मग एका लूपची लांबी किती तर 30/3. म्हणजे टोटल लेंथला तुम्ही नंबर ऑफ लूप्सनी डिवाईड केलं. टोटल लेंथ आहे 30 सेंटीमीटर, त्याला डिवाईड केलं 3नी मिळतं 10 सेंटीमीटर. म्हणजे एका लूपची लांबी 10 सेंटीमीटर, 2 लूपची लांबी 20, 3 लूपची लांबी 30 सेंटीमीटर. म्हणजे एका लूपची लांबी काढायची असेल तर तुम्ही काय करणार, टोटल लेंथ घेणार L, ही L घेणार, त्याला डिवाईड करणार नंबर ऑफ लूप्सनी. थर्ड केसमध्ये 3 लूप्स आहे म्हणजे 3नी डिवाईड करणार टोटल लेंथला, तेव्हा एका लूपची लांबी तुम्हाला मिळणार. सेकंड केसमध्ये 2च लूप आहे तेव्हा 2नी डिवाईड करणार, तेव्हा तुम्हाला एका लूपची लांबी मिळणार. अशा पद्धतीने जेवढे लूप्स असतील, समजा P लूप्स असतील तर Pनी डिवाईड करायचं टोटल लेंथला, म्हणजे आपल्याला मिळतं लेंथ ऑफ ईच लूप. परंतु आपल्याला माहिती आहे की लेंथ ऑफ ईच लूप असतं λ/2, म्हणून हा फॉर्म्युला इथं मिळाला आपल्याला. त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळते लॅम्बडाची. हे 2L/P असं होईल रिअरेंज केल्यानंतर. कीप दिस व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा हिअर इन दिस इक्वेशन नंबर 2 वी गेट
n equal to p upon 2l under root t upon m. Say this is equation number 3. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. आता बघा हे कसं मिळालं इक्वेशन. तर हे जे इक्वेशन 2 आहे त्याच्यामध्ये हे जे लॅम्बडा आहे त्या लॅम्बडाच्या जागेवर आपण 2l अपॉन पी, हे 2l अपॉन पी. आता हे पी काय होईल, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर होईल, कारण लॅम्बडा हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. त्याच्यात तुम्ही हे ठेवताय 2l अपॉन पी. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्युमेरेटर, म्हणून ते पी वर जातं. हे इक्वेशन 3 जे आलं ते फार महत्त्वाचं आहे. हे आपल्याला सांगतं की वायरच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे. तर याच्यामध्ये 4 क्वांटिटीज आहेत, 4 टर्म्स आहेत. एक म्हणजे टेन्शनवर डिपेंड आहे, दुसरं मास पर युनिट लेंथवर डिपेंड आहे, तिसरं लेंथवर डिपेंड आहे, ही टोटल लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि चौथं म्हणजे नंबर ऑफ लूप्सवर डिपेंड आहे, किती लूप्स तयार झाले, 1 2 3 4 अशा पद्धतीने. आणि डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ लूप्स वायर कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज अँड वी हॅव टू फाइंड दिस फॉर्म्युले फॉर डिफरंट फ्रिक्वेन्सीज. हे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजनी वायर व्हायब्रेट होऊ शकते. नंबर ऑफ लूप्सवर ते डिपेंड आहे. आता पहिल्या केसमध्ये एक लूप तयार झालेला आहे तर तिथली फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन वेगळी असेल, दुसऱ्यामध्ये वेगळी, तिसऱ्यामध्ये वेगळी. आपण आत्ताच हा फॉर्म्युला डिराईव्ह केला. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर त्या स्ट्रिंगच्या पार्टिकलची, वायरच्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आहे. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आहे. यामध्ये आपल्याला आता फंडामेंटल मोड और फर्स्ट हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी काय असेल त्याचा फॉर्म्युला बघायचा आहे. तर ही जी पहिली फिगर आहे ती फंडामेंटल मोडची फिगर आहे किंवा फर्स्ट हार्मोनिकची फिगर आहे. तर त्यामध्ये इन दिस मोड ऑफ व्हायब्रेशन वन लूप इज फॉर्म ॲज शोन इन फिगर ए. देअरफोर टू ऑब्टेन दॅट फॉर्म्युला कीप p is equal to 1 in equation number 3 and the frequency of vibration in this mode is given by n equal to 1 upon 2l under root t upon m, because we have kept p is equal to 1 here. This frequency is called as fundamental frequency or first harmonic. ह्या फ्रिक्वेन्सीला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. This is lowest frequency with which wire can vibrate. म्हणजे गिवन टेन्शन, मास पर युनिट लेंथ आणि लेंथला ही कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशनची फंडामेंटल मोडमध्ये. एक लूप तयार झाल्यानंतर यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीनी ती वायर व्हायब्रेट होऊ शकत नाही. यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी वाढेल पण त्यासाठी लूप्स वाढतील, बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट असतील तर. आता सेकंड मोडमध्ये काय फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू. तो फॉर्म्युला आपण बघूयात. आता आपण पाहिलं इन जनरल हा फॉर्म्युला असा असतो. इक्वेशन नंबर 3 कितीही लूप्स असतील, 1 2 3 4 5 6 100 कितीही लूप्स असतील तर त्यासाठी हा फॉर्म्युला लागू पडतो. फंडामेंटलसाठी आपण पाहिलं आहे पीची व्हॅल्यू 1 ठेवली की आपल्याला ते मिळतं. नाव सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. दिस सेकंड फिगर. इन दिस मोड ऑफ व्हायब्रेशन 2 लूप्स आर फॉर्म्ड ॲज शोन इन फिगर बी. सी दिस फिगर बी. 2 लूप्स आर फॉर्म्ड. So keep p is equal to 2 in this equation number 3. Frequency of vibration in this case is given by n1 equal to 2 upon 2l under root t upon m. We have kept p is equal to 2 here. आपण p ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 ठेवलेली आहे आणि इथे आपण n1 घेतलं कारण फर्स्ट ओव्हरटोन आहे. या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळणार आहे ती फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन आहे. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनंतर तयार होणारा पहिला टोन तो आहे, म्हणून त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हटलं आपण, म्हणून n1 म्हटलं. ॲक्च्युली आपण ओव्हरटोन्स आणि हार्मोनिक्समधला फरक पाहिलेला आहे एका व्हिडिओमध्ये. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ तुम्ही बघा, तो फार महत्त्वाचा आहे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला फरक समजावून घेण्यासाठी. हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो.
N1 इक्वल टू 2 इंटू 1/2L अंडर रूट टी अपॉन एम. यामध्ये 2 आपण एका बाजूला घेतलेला आहे, बाकी आपण जसं आहे तसं लिहिलेलं आहे. परंतु यामध्ये 1/2L अंडर रूट टी अपॉन एम हे इक्वेशन 3मध्ये दिलेलं आहे आणि ते आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. म्हणून आपण या ठिकाणी N1 इक्वल टू असं लिहू शकतो ट्वाईस एन. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज सेकंड हार्मोनिक ऑर फर्स्ट ओव्हरटोन. याला सेकंड हार्मोनिक म्हणतात. फिगर बीमध्ये जी फ्रिक्वेन्सी असेल व्हायब्रेशनची त्याला म्हणतात सेकंड हार्मोनिक, कारण ही फ्रिक्वेन्सी जी आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल आलेली आहे, ट्वाईस आलेली आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 2 पट ती आलेली आहे, म्हणून त्याला सेकंड हार्मोनिक म्हणतात. आणि त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात, कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतर तयार होणारी ती पहिली फ्रिक्वेन्सी आहे. ॲक्च्युअली ती प्रेझेंट आहे त्या ठिकाणी, म्हणजे तयार होते, त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. अशाच पद्धतीने आपण थर्ड फिगरमध्ये दिसणारे जे नंबर ऑफ लूप्स आहेत 3 लूप्स, त्याच्यामध्ये काय फ्रिक्वेन्सी असेल तोही फॉर्म्युला डिराईव्ह करू. दिस इज जनरल फॉर्म्युला फॉर एनी नंबर ऑफ लूप्स. दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव in figure C, third harmonic or second overtone. In this mode of vibration, 3 loops P is equal to 3 are formed as shown in figure C. या फिगर C मध्ये दाखवल्याप्रमाणे 3 लूप्स तयार होतात. Therefore, keep P is equal to 3 in this equation number 3. Frequency of vibration in this case is given by N2 equal to 3/2L अंडर रूट टी अपॉन एम. म्हणजे या ठिकाणी N2 घेतलं कारण हे सेकंड ओव्हरटोन आहे. फिगर तिसरी आहे, मग N2 का घेतलं, कारण या ठिकाणी हा दुसरा टोन म्हणजे दुसरी फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनंतर. ही पहिली फिगर म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर हा पहिला टोन म्हणून त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. नंतर हा सेकंड ओव्हरटोन, कारण ती दुसरी फ्रिक्वेन्सी झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनंतर. आता हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो, 3 वेगळं काढलं आणि यामध्ये 1/2L अंडर रूट टी अपॉन एम म्हणजे एक लूप असतानाची ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून हा फॉर्म्युला असा होईल N2 इक्वल टू 3N. इथं थोडी एक मिस्टेक झाली, हे N2 पाहिजे, ते चुकून N3 झालेलं आहे. N2 इक्वल टू 3N. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थर्ड हार्मोनिक ऑर सेकंड ओव्हरटोन. याला थर्ड हार्मोनिक म्हणतात, कारण इथली फ्रिक्वेन्सी फिगर सी मधली फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या 3 पट आहे, म्हणून थर्ड हार्मोनिक. परंतु तो दुसरा ओव्हरटोन आहे, म्हणजे पहिला हा बेसिक टोन झाला, त्याच्यानंतर तयार होणारा हा दुसरा ओव्हर म्हणजे त्याच्यानंतरचा, पहिल्याच्या नंतरचा, म्हणजे फंडामेंटलच्या नंतरचा हा पहिला आणि हा दुसरा टोन, म्हणून त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणतात. तर अशा पद्धतीने ही वायर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होऊ शकते. फर्स्ट केसमध्ये फ्रिक्वेन्सी असते N, सेकंड केसमध्ये 2 लूप्स तयार झाल्यानंतर फ्रिक्वेन्सी असते 2N, 3 लूप्स तयार झाल्यानंतर फ्रिक्वेन्सी असते 3N. तर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी वायर व्हायब्रेट होऊ शकते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज N इक्वल टू 1/2L अंडर रूट टी अपॉन एम when one loop is formed, and frequency in second mode is N1 equal to 2N, twice the fundamental frequency. Frequency in third mode is N2 equal to 3N, 3 times fundamental frequency. अशाच पद्धतीने समजा 4 लूप्स तयार झाले, फिगरमध्ये दाखवलं नाही, परंतु समजा 4 लूप्स तयार होऊ शकतात, 5, 6, 10, 20, 25 कितीही लूप्स तयार होऊ शकतात. 4 लूप्स असतील तर फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ मोड विल बी N3 इक्वल टू 4N. इन दिस वे वायर कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज विच आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे ही जी वायर आहे तेवढीच लेंथ आहे, तेच टेन्शन, तेच मास पर युनिट लेंथ ठेवलं, परंतु जसे जसे लूप्स बदलतील तशी वायरची फ्रिक्वेन्सी बदलत जाईल आणि ह्या फ्रिक्वेन्सीज फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपल असतील, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पटीत असतील. म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी समजा इथं 100 हर्ट्ज असेल, तर दुसरी इथं 200 हर्ट्ज, 2N म्हणजे 200 हर्ट्ज, तिसरी 300 हर्ट्ज, चौथी 400 हर्ट्ज, पाचवी 500 हर्ट्ज, त्या पटीत वाढत जातील. पहिली जशी असेल त्या पटीत, समजा पहिली 50 असेल, पहिली 50 असेल, तर मग 100, 150, 200, 250, 300 या पटीत वाढत जाईल. पहिली 25 असेल, 25,
तर मग 25च्या नंतर 50, 75, 100, 125, 150 या पटीत वाढत जाईल. पहिली फ्रिक्वेन्सी जशी असेल त्याच्या इंटिग्रल मल्टिपल सगळ्या फ्रिक्वेन्सीज असतील. इन जनरल फ्रिक्वेन्सी ऑफ क्यूथ ओव्हरटोन इज गिवन बाय NQ इक्वल टू Q+1 इंटू N. म्हणजे बघा आधी एवढ्याचा अर्थ समजावून घ्या की क्यूथ ओव्हरटोन तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे N1 फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे ही दुसरी फिगर. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे क्यूची व्हॅल्यू 1 घ्या. N1 इक्वल टू 1+1 म्हणजे बघा हे 2N आपल्याला मिळतं. इथली फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल असते. समजा तुम्हाला हे सेकंड ओव्हरटोन काढायचं आहे, म्हणजे तिसरी फिगर. सेकंड ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक. क्यूची व्हॅल्यू 2 ठेवा. 2+1 3N. अशा पद्धतीने तुम्हाला समजा 10वं ओव्हरटोन काढायचं असेल N10 तर 10+1 म्हणजे 11th हार्मोनिक. म्हणजे ओव्हरटोनवरून हार्मोनिक काढायचं असेल तर एक त्यामध्ये ॲड करायचा. दज क्यूथ ओव्हरटोन इज Q+1 हार्मोनिक. म्हणजे 5वा ओव्हरटोन म्हणजे काय तर 5 + 1 6वा हार्मोनिक असा त्याचा अर्थ होतो. तर बघा अशा पद्धतीने फंडामेंटल मोडमध्ये एक लूप तयार होतं आणि सेकंड हार्मोनिकमध्ये 2 लूप्स तयार होतात आणि इथली फ्रिक्वेन्सी जी असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल असते. म्हणजे पहिली 100 असेल तर दुसरी 200 असते. पहिली 50 असेल तर दुसरी 100 असते. पहिली जी असेल त्याच्या डबल असते. आणि 3 जेव्हा लूप्स तयार होतील थर्ड हार्मोनिकमध्ये तेव्हा फ्रिक्वेन्सी 3 पट असते. 4 लूप्स तयार झाल्यानंतर फ्रिक्वेन्सी 4 पट असते. आता या ठिकाणी ही मोशन स्लो असल्यामुळं हे लूप्स क्लिअर दिसत नाहीत आपल्याला. पण जेव्हा ही मोशन फास्ट होते मग अशा पद्धतीने जर ही मोशन फास्ट झाली तर आपल्याला लूप्स दिसायला लागतात. अजूनही पहिल्याची फ्रिक्वेन्सी दुसऱ्यापेक्षा निम्मी असल्यामुळे ती मोशन थोडी स्लो आहे, त्यामुळे लूप्स आपल्याला क्लिअर दिसत नाही. पण समजा फ्रिक्वेन्सी अजून वाढली अशा पद्धतीने बघा आता या ठिकाणी तर लूप्स क्लिअर दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अशा पद्धतीने व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा अभ्यास केलेला आहे. त्याच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजचा आपण स्टडी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वेगवेगळ्या चॅप्टरच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. थँक्यू.